शेणखत आहे ना असा उचलून जर तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकला ना त्याची तुम्हाला नुकसान पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही कुजवण्याची प्रोसेस सांगितली, मी तुम्हाला शेणखताचे होणारे नुकसान सांगितले, शेणखताचे होणारे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे. या मित्रांनो, आपण शेणखत का वापरतो? कारण शेणखतामुळे आपल्या जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीची चांगल्या पद्धतीने सुपीकता वाढली तर आपलं उत्पादन चांगलं होते. अशा कारणामुळे बरेचसे शेतकरी आपल्या शेतामध्ये आता येणारे जे सीझन आहे जसं एप्रिल मे यावेळी जेव्हा जमिनीची प्रिपरेशन ते करत असतात ना त्यावेळेस शेणखताचा वापर करत असतात. पण शेतकरी मित्रांनो, शेणखताचा वापर केल्यामुळे आपल्याला खरंच फायदा होतो का? आणि शेणखताचा वापर केल्यामुळे जर फायदा होत असेल तर आपण कोणत्या पद्धतीचे शेणखत वापरावं ना, हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही इकडे बघत असाल, मी सध्या इकडे शेतकरी गाईचा व्यवसाय करत असतात ना, हा शेणखत ते आपल्या शेतामध्ये टाकत असतात. पण खरंच हा शेणखत शेतीमध्ये टाकण्यासाठी योग्य आहे का, हे आपल्याला आधी समजून घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरतं. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेणखताचे फायदे पण सांगणार आहे, शेणखताचे होणारे आपल्या पिकामध्ये नुकसानही सांगणार आहे, आणि सोबतल्या सोबत आपण कोणत्या पद्धतीचं शेणखत वापरावं आणि शेणखत कुजवण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजे सगळ्या मी तुम्हाला इकडं शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये सांगतोय. म्हणून हा व्हिडिओ नक्कीच वेळातून वेळ काढून संपूर्ण बघा. कारण जर आपण असंच शेणखत तुम्ही इकडे बघत असाल की अशा ढेकळे या शेणखतामध्ये तुम्हाला दिसत असेल, आणि असेच शेणखत जर आपण आपल्या शेतामध्ये टाकलं ना तर याचे आपल्याला विपरीत परिणाम पाहायला मिळू शकतात, जेणेकरून तुमचं उत्पादन कमी होऊ शकते आणि नक्कीच तुमचं आर्थिक गणित सुद्धा बिघडू शकते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो, त्याआधी आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी येत राहतात. तर मित्रांनो, इकडे जे शेणखत तुम्हाला दिसत आहे ना, हा शेणखत व्यवस्थितरित्या कुजलेला नाही आहे. जर आपण विदाऊट कुजलेला शेणखत टाकला ना तर काय नुकसान होते हे मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो. मित्रांनो, जर आपण विदाऊट कुजलेलं म्हणजे जे काही आपण शेणखत तुम्हाला दिसत असेल असेच जर आपण आपल्या शेतामध्ये टाकलं ना तर याला कुजण्याची जी प्रोसेस आहे ना ते आपल्या शेतामध्ये होत असते. आणि हे कुजण्यासाठी काय करत असते, जे जमिनीमधले NPK आहे किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या जमिनीमध्ये आहेत ना, ते जमिनीकडून जे कुजण्याची प्रोसेस आहे ते करण्याकरता ते घेत असतात. म्हणून आपल्या जमिनीमध्ये NPKचं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचं आपल्याला शॉर्टेज किंवा कमतरता जाणवू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे जर अशाच आपण शेणखत आपल्या जमिनीमध्ये टाकलं आणि हे जे कुजण्याची प्रोसेस जर त्या शेणखताने आपल्या शेतामध्ये चालू केली ना तर जे काही आपलं येणारं पीक आहे ना ते व्यवस्थितरित्या येत नाही. पिकामध्ये न्यूट्रिशनची NPKची डिफिशियन्सी पाहायला मिळते, पीक पिवळं पडलं जातं. आणि नक्कीच शेतकरी मित्रांनो, ह्या शेणखत जेव्हा कुजत असते ना आपल्या शेतामध्ये तेव्हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते. त्या उष्णतेमुळे सुद्धा आपलं पीक भाजू शकते. म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतात मला हा प्रॉब्लेम दिसलाय की त्यांचं पीक सुरुवातीच्या अवस्थेत भाजल्यासारखं दिसत होतं. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे शेणखताचा योग्य प्रकारे वापर न करणे. हे अशा पद्धतीचे आपल्याला नुकसान नक्कीच शेणखतामुळे होऊ शकते. यामध्ये आणखी एक मोठं नुकसान आहे शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये आपल्या शेणखतामध्ये बघत असाल तुम्ही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ऑलरेडी असतो. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये इनडायरेक्टली चालला जातो. फ्युजारियम मर आपल्या पिकामध्ये होऊ शकते. त्याचबरोबर हुमणी उधळे अळीसारखे जे काही अळ्या आहेत ते सुद्धा ह्या शेणखतामध्ये न कुजलेल्या शेणखतामध्ये पाहायला मिळतात. तर त्याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत असतो, जेणेकरून काय होते ना, आपल्या पिकामध्ये हुमणी उधळे अळीचा प्रादुर्भाव होतो, आपलं पीक मरते, त्याची मुळं सडल्या जाते, त्याची मुळं खात असते ते अळी आणि आपलं पीक उद्ध्वस्त होत असते. म्हणून तुम्हाला मी सांगत आहो की न कुजलेलं शेणखत बिलकुलही आपल्या शेतामध्ये वापरू नका. आधी तुम्हाला शेणखत कशा पद्धतीने कुजवायचं मी ते सांगतो, त्यानंतर शेणखताचे फायदे सांगतो. तर मित्रांनो, शेणखत कुजवण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने इकडे ढिगं असे ठेवलेले आहेत ना, या ढिगाला तुम्ही सतत जर तुम्हाला कुजवायचं आहे ना तर सतत 5 ते 7 दिवस याला चांगल्या पद्धतीनं ओलं करून घ्यायचं. कारण शेणखतामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता असते. त्याला चांगल्या पद्धतीनं दररोज याला ओलं करून घ्यायचं, जेणेकरून याचं जे काही टेम्परेचर ते कमी होईल. त्यानंतर यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो जे काही डिकम्पोजर येते, ज्यामध्ये भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजचे एक बेस्ट डिकम्पोजर येते, त्याचं प्रमाण आणि ते कोणतं डिकम्पोजर आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो. त्याला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरीसुद्धा मागू शकता. दुसरं म्हणजे इकडे तुम्हाला जे काही बाजारात तुम्हाला किंवा विद्यापीठात, कृषी विद्यापीठात ट्रायकोडर्माचं कल्चर मिळेल किंवा PSB सारखे जे काही कल्चर आहे ते सुद्धा मिळत असेल ना तर त्यांना सुद्धा तुम्ही मिक्स करून आपल्या शेणखतावर टाकू शकता. ते सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं शेणखत डिकम्पोज होण्यास मदत करेल. यानंतर तुम्ही यामध्ये युरिया शिंपडू शकता, यामध्ये तुम्ही SSP शिंपडू शकता. हे सुद्धा तुमच्या शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला मदत करणारे घटक आहेत, जेणेकरून तुमचे शेणखत चांगल्या पद्धतीनं कुजेल. आणि आणखी एक जैविक पद्धत म्हणता येईल, ज्यामध्ये तुम्ही जे काही स्लरी बनते ना, ज्यामध्ये तुम्ही एक EM सोल्युशन असते ते घ्यायचं, त्यामध्ये गूळ घ्यायचं, त्यामध्ये द्विदल वर्गीय दडीचं बेसन घ्यायचं, त्याला 7 दिवस चांगल्या पद्धतीने ठेवायचं. त्यानंतर शेणखतामध्ये गड्डे करून त्याला तिथं टाकून द्यायचं. ते पूर्ण मिक्स होत असते शेतकरी मित्रांनो, आणि आपलं शेणखत कुजवण्यासाठी अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपलं शेणखत चांगल्या पद्धतीनं हिरोतीसारखं कुजले जाते.
तर ते शेणखत जर तुम्ही वापराल ना तेव्हाच तुम्हाला तिकडं फायदे झालेले पाहायला मिळेल. अशा शेणखत आहे ना असाच उचलून जर तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकला ना त्याची तुम्हाला नुकसान पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही कुजवण्याची प्रोसेस सांगितली मी तुम्हाला, शेणखताचे होणारे नुकसान सांगितले, शेणखताचे होणारे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे. यामध्ये आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीनं सुपीकता वाढली जाते, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण देखील वाढू शकते, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढतात, जे काही NPKची उपलब्धता आहे ते आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीनं होते, मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली तर आपलं पीक इनडायरेक्टली चांगल्या पद्धतीचं आलेलं पाहायला मिळते. तर अशा छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आहे शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला करायचं आहे. शेणखत असंच टाकू नका, शेणखताला एक चांगल्या पद्धतीनं कुजवून आपल्या शेतीमध्ये टाका, तेव्हाच तुम्हाला चांगलं उत्पादन होईल आणि तुमचं आर्थिक गणित सुधरेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा, किंवा तुम्ही कशा पद्धतीनं शेणखताचा वापर करत असतात आणि तुम्हाला कशा पद्धतीचे शेणखताचे फायदे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.